कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। गेल्या 8 वर्षांपासून कर्जतमध्ये भीम महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यावर्षी 9व्या वर्षात पदार्पण करत भीम महोत्सव समिती कर्जत यांच्या वतीनं 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर करण्यात आले। 14 मेला ध्वजारोहण आणि सूत्रपठण झाल्यानंतर प्रबोधनपर कार्यक्रम असणार आहेत। प्रबोधनकार हनुमंत पवार हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत। कवी विशाल उशीर आणि प्रफुल्ल केदारी यांचा ऑर्केस्ट्रा सुद्धा असणार आहे। चेतन लोखंडे, अंजली गडपाळे, प्रतीक सोळसे, अश्विन निर्भवणे आणि अजित शिंदे यांच्या गाण्यांची भव्य मैफिल रंगणार आहे। तर अभिनेत्री वनिता खरात यांची विशेष उपस्थिती या भीम महोत्सवासाठी असणार आहे। 15 मेला महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक कर्जत शहरामधून निघणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं सर्वांनी या भीम महोत्सवासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन भीम महोत्सव समिती अध्यक्ष सचिन भालेराव यांनी केलेलं आहे। प्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। कर्जत तालुक्याच्या वतीने सर्व ज्येष्ठ मंडळी तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गेले 8 वर्ष झाले भीम महोत्सवाचं आयोजन हे मोठ्या थाटामाटात जल्लोषात कर्जत तालुक्याच्या संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने कर्जत तालुक्यात होत आहे। यावर्षी हे जे पर्व असणं हे 9वे पर्व असणार आहे। या 9व्या पर्वाचा कर्जत तालुक्याचा भीम महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून मी आपणा सर्वांना हे कळवू इच्छितो, हे आव्हान करतो का यावर्षीसुद्धा भीम महोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात आणि आनंदीमय असा होणार आहे। भीम महोत्सव 14 मे आणि 15 मे रोजी आपण यावर्षी भीम महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। 14 मे रोजी आपण सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास जेवढ्या पण धार्मिक संघटना आहेत बौद्ध समाजातल्या या सर्वांच्या माध्यमातून धार्मिक आपलं सूत्रपठण आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यानंतर सायंकाळच्या सुमारास 14 मे रोजीच भव्य दिव्य असं आयोजन पोलीस ग्राउंडवर करण्यात आलेलं आहे। तेथे प्रथम आपला प्रबोधनाचा कार्यक्रम हनुमंतजी पवार साहेब असणार आहेत प्रबोधनकार, आणि त्यानंतर भीमगीतांचा संगीताचा कार्यक्रम तेथे होणार आहे। मोठ्या उत्साहात म्हणजे सगळे इंडियन आयडलचे चांगले कलाकार आणि हास्यजत्रा फेम ज्या आपल्या वनिताताई खरात आहेत ह्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मोठ्या आनंदात हा कार्यक्रम साजरा होणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी 15 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य दिव्य अशी मिरवणूक आणि मिरवणूक संपल्यानंतर कर्जत तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव आणि जे पण या मिरवणुकीसाठी येणार या सर्वांसाठी आपण स्नेहभोजनाची व्यवस्था करणार आहोत। तरी आपणा सर्वांना विनंती आहे का जो आपल्या समाजाच्या वतीने भव्य दिव्य असा सर्वांचा मिळून एक कार्यक्रम होत असतो, या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य करायचं आहे अशी आपणास नम्र विनंती करतो। जय भीम। या 9व्या वर्षाचं नियोजन अशा प्रकारे असणार आहे की सकाळी सूत्रपठणाचा कार्यक्रम आहे। सूत्रपठणाच्या कार्यक्रमाला सर्व या कर्जत तालुक्यातील धार्मिक संघटना तसेच ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे या कर्जत तालुक्यातील जेवढे आपले पक्ष आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे कार्यकर्ते या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्या ठिकाणी की सर्व मिळून आपण त्या ठिकाणी सूत्रपठणाचा कार्यक्रम घेणार आहोत। सगळ्यांना जय भीम। हे आता आमच्या कमिटीने अतिशय सुंदर असं नियोजन केलेले दरवर्षी 8 वर्षापासून अतिशय उत्कृष्ट तालुक्यामध्ये कार्यक्रम होतो। याही वर्षी अतिशय उत्कृष्ट होणार आहे। सगळ्या तमाम बहुजन समाजाच्या लोकांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, एवढीच विनंती। जय भीम, जय भारत। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।